नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी सामान्य ज्ञानचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका बघा अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्नसंग्रह असेल आपल्याकडे PDF अवेलेबल आहे। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व अतिसंभाव्य प्रश्न PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्र राज्य बघा बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय बघा अकोला या ठिकाणी आहे। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा पहा, महाराष्ट्रामध्ये बघा मोसंबी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील श्रीरामपूर या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये बघा मोसंबी संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अमरावती या जिल्ह्यामध्ये बघा चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला बघा महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील इचलकरंजी बघा या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5 बघा, सहस्रकुंड हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सहस्रकुंड हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा नांदेड या जिल्ह्यामध्ये पहा सहस्रकुंड हा धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मयुरेश्वर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पुणे या जिल्ह्यामध्ये पहा मयुरेश्वर या ठिकाणी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, तुमसर बघा ही महाराष्ट्र राज्यामध्ये बघा तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, तुमसर बघा ही राज्यामधली बघा तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, सांताक्रूझ हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? बघा, सांताक्रूझ हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मुंबई बघा या शहरामध्ये सांताक्रूझ या ठिकाणी विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, 1 मे सन 1981 बघा रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे? बघा, 1 मे सन 1981 रत्नागिरी बघा जिल्ह्याचं विभाजन होऊन पहा सिंधुदुर्ग या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण झालेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, महाराष्ट्रामध्ये पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामधलं बघा पहिलं पक्षी अभयारण्य बघा कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वर्धा हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला तो पहिला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उजनी बघा हे महत्त्वाचं धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? उजनी बघा हे महत्त्वाचं धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, उजनी धरण बघा सोलापूर या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे?
बघा लाकडी खेळणी बघा तयार करण्यासाठी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळणी तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचे बघा पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याचं पहा पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 800 किमी बघा महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम या ठिकाणी अंतर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे। बघा महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या बघा 36 जिल्ह्यांची संख्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। बघा कोल्हापूर हा जिल्हा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कोल्हापूर हा जिल्हा पहा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक खालीलपैकी कोणतं बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक खालीलपैकी कोणतं आहे। बघा दिग्दर्शन बघा हे मासिक बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वि.स. खांडेकर बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील सर्वात बघा कमी लोकसंख्या जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे। बघा सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जळगाव या जिल्ह्याला पहा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील लोणावळा खंडाळा बघा ही थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोरणा व पुरंदर हे किल्ले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत। बघा तोरणा आणि पुरंदर बघा हे किल्ले बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या जिल्ह्यामधले या ठिकाणी किल्ले आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा यावल बघा हे अभयारण्य या ठिकाणी जळगाव या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 25 बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते। बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे बघा कोयना या नदीला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दीना हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा दीना हे धरण बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे दीना हे धरण। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील दीना हे धरण बघा गडचिरोली या जिल्ह्यामधलं धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंबा घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे आंबा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे। बघा आंबा घाट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावर बघा आंबा हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाभोळची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली बघा दाभोळची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे। बघा दाभोळची खाडी बघा रत्नागिरी या जिल्ह्यामधली ती खाडी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अमरावती या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणता बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणता आहे। बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य बघा हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्य बघा हातमाग महामंडळाचं मुख्यालय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नागपूर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संरक्षण साहित्य बघा निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा संरक्षण साहित्य बघा निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? बघा देहू आणि आळंदी बघा हे तीर्थक्षेत्र पहा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 इंद्रायणी या नदीच्या काठावर. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मराठवाडा या प्रादेशिक भागामध्ये बघा सर्वात कमी जंगले आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा औद्योगिकदृष्ट्या बघा सर्वात जास्त मागासलेला जिल्हा म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा अलिबाग बघा हे ठिकाण तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कलिंगडासाठी बघा या ठिकाणी अलिबाग या ठिकाणी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डोकलाम बघा हा सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या 2 देशामधला सीमावाद प्रश्न आहे? बघा डोकलाम बघा हा सीमावाद प्रश्न भारत आणि चीन या 2 देशांमध्ये या ठिकाणी सीमावाद प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आझाद हिंद सेने बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आझाद हिंद सेना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, रासबिहारी बोस यांनी बघा आझाद हिंद सेना यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कादवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा कादवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा कादवा ही नदी बघा गोदावरी या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोलला हवे ते आम्ही या नावाचं पुस्तक खालीलपैकी बोलला हवे ते आम्ही या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, श्रीकांत देशमुख यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? बघा कांदा कापताना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, अमोनिया हा वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता देश बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नसलेला देश आहे? बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये बघा समाविष्ट नसलेला देश म्हणजेच बघा दक्षिण कोरिया या ठिकाणी बघा ब्रिक्स संघटनेमध्ये समाविष्ट नसलेला तो देश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत? जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव बघा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महापौर बघा हे शहराचे प्रथम नागरिक असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? पेनिसिलियम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 आहे, पेनिसिलियम बघा हे बुरशी यांचे या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक बघा, ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? ग्वायटर बघा आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बघा वाशिम या जिल्ह्यामध्ये उगम पावते. प्रश्न क्रमांक बघा, जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा 8 सप्टेंबर बघा या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो. प्रश्न क्रमांक बघा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती पहा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा
3 राहील 1 ऑगस्ट सन 2014 या वर्षी पहा पालघर या जिल्ह्यात निर्मिती ही झालेली आहे. मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? बघा मागासवर्गीय आयोग बघा नेमण्याचा अधिकार या ठिकाणी राष्ट्रपती यांना बघा मागासवर्गीय आयोग नेमण्याचा तो अधिकार असतो. प्रश्न क्रमांक पुढचा कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय? कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बघा शिवाजी सागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा गोदावरी नदी बघा दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? बघा राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट बघा कलम 356 नुसार बघा राष्ट्रपती राजवट या ठिकाणी लागू करण्यात येते. प्रश्न क्रमांक गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा असेच बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेला आपल्याकडे PDF अवेलेबल आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.